हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ चालू केला कारण की आता आम्ही थोड्या वेळापूर्वीच काजू वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे आणि आता आपण काजू भाजणार आहोत. कशा भाजणार, काय भाजणार आहोत आणि कोकणामध्ये कशा पद्धतीने काजू भाजले जातात तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तसं बघायला गेलं तर संध्याकाळच्या काजू भाजायचे कारण की ऊन पण कमी असतं आणि वारा पण तेवढा नसतो. त्याच्यामुळे काजू वगैरे भाजायला पण बऱ्यापैकी तसं बरं वाटतं कारण की जर ऊन वगैरे असेल ना तर मग खूप हे होतं कारण की आधीच गरमी आहे त्याच्यामुळे. तर चला भाजूया, तुम्हाला दाखवते काय काय आपण वापरणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण बारीक काजू पण आणलेले आहेत, थोड्या जाडसर काजू पण आणलेले आहेत, मिक्स आहेत काजू. तर चला जाऊया आपण. आणि मेन म्हणजे काजू भाजायला मजा पण येते आणि खायला पण मजा येते कारण की भाजलेल्या काजूंची चव खूप मस्त लागते त्याच्यामुळे. तर चला जाऊया, काय काय आपण कशा भाजणार ते तुम्हाला दाखवते. तर काजू भाजण्यासाठी आपल्याला जे काही लागणार आहे ते आपण सगळं इथे तयार केलेलं आहे आणि सगळी आधीच तयारी करावी लागते. चूल पेटवायची पण आहे अजून आपल्याला. तर इथे बघा होल पाडलेले आहेत. हे कसलं काय बनवलं आहे तुम्हाला मी सांगते, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती. आणि जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील. तर इथे काजू घेतलेले आहेत आपण, या बारीक काजू आहेत. तर ह्या सगळ्या काजू आहेत त्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. जाड्या काजू साईडला केलेल्या आहेत, बारीक काजू वेगळ्या साईडला केलेल्या आहेत. अशा प्रकारे काजू या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आता हे पत्र्याचं भांडं आहे, त्याला होल वगैरे पाडायचे आपल्याला गेल्या वर्षीचं आहे. जे आपले तेलाचे डबे येतात त्याच्यापासून हे बनतं. तर इकडे जाडसर काजू इकडे आहेत आणि इकडे बारीक काजू आहेत. तर आपल्याला जी चूल पेटवायची आहे त्याचं पण काम इथे चालू आहे. सो माझे थोडा आवाज तुम्हाला वेगळा वाटेल कारण की सर्दी झाली त्याच्यामुळे फुल एकदम बेकार सर्दी झाली. त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडा बदल झाला आहे. तर इथे बघा चूल पेटवायचं काम चालू झालं आहे. हा जो पत्र्याचा डबा आहे तो आपल्या जे घरामध्ये तेलाचे डबे येतात त्याच्यापासून हे बनवलेले आहे. असा जुगाड केलेला आहे. तुमच्याकडे पण तेलाचे डबे जर येत असतील तर तुम्ही कट करून तुम्ही असं याच्यामध्ये भाजू वगैरे शकता काजू. आमच्याकडे अशा पद्धतीनेच ह्या काजू भाजल्या जातात. आता काजू भाजायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या तुम्हाला मी पुढे सांगते. त्याला होल का पाडतोय, तो होल पाडण्यामागे एवढंच आहे की जो काही चीक आहे काजूंचा सगळा निघून जावा खाली आणि चूल पण चांगली पेटावी याच्यासाठी, आग पण चांगली पेटावी याच्यासाठी. आणि जो चीक आहे काजूचा तो औषधी म्हणून म्हणजे मानला जातो. लोक बॉटलमध्ये भरून तो चीक वगैरे ठेवतात. तर ह्या होलांतून चांगला चीक बाहेर गळून जावा यासाठी हे छोटे छोटे होल हे पाडले जातात पत्राने. तर इथे बघा कोयतीला छानपैकी कोयतीने छानपैकी आपण त्याला होल पाडतोय जेणेकरून सगळा चीक हा खाली गळून जावा याच्यासाठी. तर हे बघा होल पाडून झालेले आहेत. आता गेल्या वर्षीचं भांडं होतं त्याच्यामुळे जे चीक असतं ना ते एकदम घट्ट असतं, त्याच्यामुळे जे होल आहेत ते ना बुजून जाण्याची शक्यता जास्ती असते. त्याच्यामुळे आपण हे परत त्याला होल मारलेले आहेत. तर अशा पद्धतीने होल वगैरे मारून झाले तर चूल वगैरे आपल्याला पेटवायची आहे. ऊन वगैरे तसं बघायला गेलं तर कमी होतं, एवढं काही ऊन नव्हतं कारण की आम्ही संध्याकाळीच घेतलेलं होतं भाजायला काजू. तिथे आपण जे टाळे का तोडतोय ते पण मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण भाजून झाल्यानंतर भाजा ओततो त्याच्यानंतर आग असते काजूंना, ती आग विझवण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर हा केला जातो. तर इथे बघा किंजळीचं झाड आहे त्याचे हे टाळे आहेत. तर हे टाळेने आपण आग विझवणार आहोत. आम्ही आधी लहान असताना वगैरे आम्ही जी काही माती असायची ना ती माती वरून जोरात फेकून मारायचो काजूंवरती. पण आता हे टाळ्याने पण बऱ्यापैकी आग आहे ती विझली जाते. तर इथे आपली सगळी फाटी वगैरे पण आहेत. ही सगळी जी फाटी आहे ती पावसाच्या आधी आपण सगळं त्यांना मस्तपैकी वरून हे वगैरे टाकणार आहोत. कागद वगैरे छानपैकी हे करून घेणं जेणेकरून ते भिजू नये यासाठी. तर इथे टाळे आपले झालेले आहेत तोडून. तर ते आपण त्याच्याने आग विझवणार आहोत. तर वारा वगैरे होता त्याच्यामुळे आपली जी काही चूल आहे ती पेटत पण नव्हती लवकर. वरच्या साईडला आहोत आपण, जिथे आपण फाटी भरलेली तुम्ही बघितली असाल. तर तिथेच आपण दरवर्षी काजू भाजतो तर तिथेच आपण ह्यावेळेस पण काजू भाजलेले. आता काजू आपल्याला तसं बघायला गेलं तर पहिला दिवस आहे आपला काजू भाजायचा. अजून 2 ते 3 दिवस आपण काजू भाजणार आहोत. अजून बऱ्यापैकी काजू आहेत. आता तसं बघायला गेलं की काजू भाजल्यानंतर आपल्याला खूप आपले रिलेटिव्हज असतात त्यांना वगैरे द्यायचे असतात त्याच्यामुळे जास्तीच्या भाजाव्या लागतात. क्लायमेट पण खूप छान होतं, मस्त होतं आणि अजिबात पावसाचं क्लायमेट नव्हतं. नाही तर गरमी पण खूप होते पावसाचं क्लायमेट असलं की. आणि चुलीजवळ पण उभं राहूसं नाही वाटत. खूप म्हणजे खूप गरमी होते आणि आगीच्या अशा झळा पण खूप मारतात त्याच्यामुळे. तर आपल्या ज्या काजू आहेत त्या बघा एकदम बारीक अशा काजू आहेत त्याच्यामुळे ह्यांना जास्ती आपण काही भाजणार नाही आहे. जास्ती भाजला तर आतला जो गर आहे तो एक जरा असा हे होऊन जाईल, म्हणजे काय तर कोळसा होऊन जाईल, काळा पडेल याच्यासाठी. तर आग आपण आता पेटवायला घेतलेली आहे बघा. त्याची सालं वगैरे आपण सगळी टाकतोय जेणेकरून पटकन पेटावीत यासाठी. एकदा पेटली की मग जरा आपण त्याच्या मोठी जी काही लाकडं असतील ती आपण लावणार कारण की अजून आपलं तसं बघायला गेलं तर 7 ते 8 भाजी होतील. म्हणजे 7 ते 8 वेळा आपल्याला काजू भाजायचे आहेत. त्याच्यामुळे आग ही आपल्याला मोठी लागणार आहे, जास्त वेळ लागणार. त्याच्यामुळे मोठी आपण लाकडं वापरणार. तर लाकडं पण आपल्या इथल्या इथे आहेत. तर इथल्या इथे आपण
लाकडं वगैरे घेणार आहोत आणि छानपैकी चुलीला लावणार आहोत. मजा येते, ही मजा आहे ना खूप मस्त आहे. आणि मेन म्हणजे वर्षातून एकदा आपल्याला काजू वगैरे भाजाव्या लागतात, त्याच्यामुळे मजा येते करायला पण, खायला पण मजा येते आणि त्यामागे मेहनत पण खूप आहे. आगीजवळ उभं राहणं एवढा वेळ आणि काजू भाजणं प्लस काजूंचा जो काही धूर आहे पुढे तुम्हाला बघायला मिळेल, एवढा भयंकर असतो धूर, म्हणजे तो धूर घशामध्ये वगैरे जरी गेला तरी घसा जाम होतो, सर्दी वगैरे पण खूप होते. त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते, चीक वगैरे उडतो. तर असं जेवढं तुम्हाला दिसायला सोपं वाटतं तेवढं ते नसतं, कारण की त्यामागे खूप कष्ट असतात. तर फुल वगैरे कपडे वगैरेच घालावे लागतात, कारण की चीक उडतो त्याच्यामुळे. आता जर खूपच चीक उडत असेल ना तर काय करायचं, आपल्या ज्या काजू असतात त्यांना चांगल्या लाल होईपर्यंत उन्हामध्ये छानपैकी सुकवायच्या, जेणेकरून जो चीक आहे तो थोडा मुरतो. तर इथे आता आपल्याला मोठी फाटी लागणार आहे, तर फाटी पण आपल्या इथे जवळ आहेत, तर ती आपण फाटी याला मस्तपैकी लावणार आहोत. आता बऱ्यापैकी आपली जी चूल आहे ती पेटलेली आहे आणि त्याच्यावरती जे पत्र्याचं आपण जे बनवलेलं हे आहे ते पण ठेवलेलं आहे त्याच्यावरती. ते बघा आता मोठी फाटी आपण लावतो, जेणेकरून आग चांगली मोठी व्हावी याच्यासाठी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्या दिवसांमध्ये काजू वगैरे मोठ्या प्रमाणात भाजल्या जातात कोकणामध्ये पावसाच्या आधी. एकदा पाऊस पडला, जमीन ओली झाली की परत काय आपल्याला काजू वगैरे भाजता येत नाहीत. आणि ह्या ज्या काजू आहेत भाजलेल्या, जर तुम्ही 1 वर्ष होऊन पण जर राहिला तर त्यांची जी टेस्ट असते ना ती तशी राहत नाही. जेव्हा नुकतीच आपण भाजल्यानंतर जी टेस्ट असते काजूंची ती, आणि आतला जो गर आहे तो नरम होतो, त्याच्यामुळे पटकन संपवायच्या काजू, फोडून वगैरे जास्ती काळ ठेवायच्या नाहीत आणि खराब होण्याचे पण चान्सेस जास्ती असतात. तर इथे बघा पहिला भाजा आपण टाकलेला आहे आणि तसं बघायला गेलं तर 2 माणसं लागतातच काजू भाजायला. एक माणूस जसे हे आता मम्मी आहे ती ढवळते इथे काजू, आणि प्लस माझ्याकडे काम काय होतं की जे काजूचा भाजा झाला भाजून की ओतल्यानंतर जी आग आहे ते विझवायचं काम माझ्याकडे होतं. तर आम्ही लहान असताना पण माती वगैरे फेकून मारायचो, खूप मजा यायची. आता पण आम्ही ते एक मजा अनुभवते, मजा येते. आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत काजू भाजायच्या. मेन म्हणजे काही जण चुलीमध्ये भाजतात, काही जण पातेल्याचं वगैरे जाळतात त्याच्यामध्ये भाजतात, काही जण पत्र्यावरती भाजतात, काही जण घमेलावरती भाजतात. ज्याला जसं वाटेल तसं ते भाजतात. आता हा जो धूर आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा धूर आहे ना खूप बेकार असतो. एकदा घशात वगैरे गेला ना की आपल्याला सर्दी पण त्याच्याने होते, प्लस घसा जाम पण होतो. धूर खूप बेकार हा. आणि ह्याच्यातून जो काही चीक आहे तो सगळा खाली पडतोय आणि काळा कलर बघा काजूला कसा काळा कलर चढत जातोय. तर अशा पद्धतीने हा जो चीक आहे तो अशा पद्धतीने काम करतो. आणि जो हा चीक आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे औषधी म्हणून ओळखला जातो. हा भरून वगैरे ठेवतात. तर अशा प्रकारे आपल्या ज्या काजू आहेत तर पहिला भाजा छानपैकी भाजून होतोय बघा, मस्तपैकी कलर पण बदलत चाललाय. जास्ती आपण भाजणार नाही आहोत, कारण की ह्या छोट्या काजू आहेत त्याच्यामुळे ह्यांना जास्ती वेळ भाजणार नाही आहोत. तर इथे समोर उभं राहून असं हा सगळा खटाटोप करावा लागतो आपल्याला काजू भाजण्यासाठी. आणि काजू भाजल्यानंतर छानपैकी गार करायच्या, त्याच्यानंतरच फोडायच्या. जर तुम्ही अशाच गरम गरम फोडायला घेतलात की मग आतला जो गर असतो तो एकदम नरम असतो. एकदा गार झाला काजू की तुम्ही फोडू शकता, कुरकुरीत होतात आणि छान लागतात काजू. रोस्ट झालेला काजू तुम्ही जर कम्पेअर करायला गेलात ना, सॉल्टी काजू, स्पायसी काजू आणि नॉर्मल काजू जे असतात आपण गर काढायला वगैरे देते त्या काजू, तर ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलात ना तर खूप अशी चांगली जी चव असेल ना तर ती ह्या भाजीला काजूला लागते. खूप मस्त लागते टेस्ट आणि रोस्ट होतात त्याच्यामुळे. तर इथे पहिला भाजा आहे तो आपला झालेला आहे आणि मस्त लागतात ह्या काजू, खूप म्हणजे खूप भारी लागतात. आणि खूपच जरा चांगल्या भाजलेल्या असतील ना तर खूपच अजून भारी लागतात. अशा ब्राऊन झाल्या ना काजू आतमध्ये गर की खूप मस्त लागतं. तर दुसरा भाजा आपला गेलेला आहे. आग पण चांगली पेटलेली आहे. तर पटपट पटपट आपले जे काही काजू आहेत ते होतील. 9 ते 10 आपले भाजे होतील, कारण की आपल्याला अजून दुसरे पण भाजी आहेत. कमी टाकायचे. तर कमी का टाकायच्या काजू, कारण की जर कमी टाकल्या ना काजू की मग चांगल्या भाजल्यासुद्धा जातील काजू. जर जास्ती टाकलं की मग भाजल्या नाही जाणार, तेवढी जागा पण नाही त्याच्यामध्ये. कमी कमी टाकायचं, जेणेकरून दोन्ही साईड जी आहे काजूंची ती बऱ्यापैकी चांगली आपली जी काही आहे ती चांगली भाजली जाईल. याच्यासाठी आपल्याला कमी टाकायच्या काजू. तर अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे अशा काजू ह्या भाजल्या जातात. आणि ह्या सीझनला म्हणजे मे महिन्यामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात ह्या काजू प्रत्येकजण भाजतो. तर आपली पहिलाच दिवस आहे, अजून उद्या पण आपल्याला वाटलं तर उद्या पण आपण भाजणार आहोत, जसं असेल तसं. तर इथे आता मी माझ्याकडे जे काम होतं ते तुम्हाला मी आता दाखवते की कसं ते टाळ्यांचं काम केलं जाते किंवा टाळ्यांचा कसा उपयोग केला जातो ते. आता जे काही भाजलेल्या काजू आहेत ते आता मी साईडला वगैरे करते, कारण की तो जो काही नवीन भाजा येईल त्यासाठी जागा व्हावी याच्यासाठी. तर जो काही काजूंचा चीक आहे ना तो पण तुम्हाला पुढे मी दाखवते की कशा पद्धतीने काजूंचा चीक आहे तो असा एकदम जमिनीमध्ये मुरला जातो. तर इथे बघा थोड्या गोळा केल्या मी आणि अशा हा टाळे हातात वगैरे असे घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग भाजा एकदा पडला की नंतर मग जोरात मारायचं, जेणेकरून जी आग आहे काजूंची ती पूर्णपणे विझली जाईल.
जर जशीच आग जर राहिली तर आतला जो गर आहे तो काळा पडणार. तर तो बघा वारा पण किती आलेला आहे बघा, त्याच्यामुळे जो काही धूर आहे काजूंचा तो एका साईडला जातोय. तर इथे मी एक काजू फोडायला घेतली, गरम गरमच होती, पण मला राहावेनाच. आम्ही लहान असताना काय करायचो, एका साईडला मम्मी वगैरे काजू भाजत असायच्या आणि ज्या गार झालेल्या काजू असायच्या तिथे आम्ही फोडायला घ्यायचो. जवळजवळ मूठ भरून अशा काजू आम्ही फोडायचो आणि घेऊन जायचो आणि शाळेत पण न्यायचो काजू. सो मजा येते, ते दिवस परत आठवले. तिथे बघा अख्खा गर काढला आहे मी. आणि एक ही असायची की कोण अख्खे गर काढतं, याच्यामध्ये पण स्पर्धा असायची. तर ती मजा फार वेगळीच होती. तर इथे बघा मी एक फोडली काजू, तर मस्त लागली एकदम. फक्त नरम होती कारण की काजू गरम होते त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने ह्या काजू आहेत ना त्या भाजल्या जातात. आता ह्या ज्या काजू आहेत ना तुम्हाला बाहेर कुठे बघायला नाही मिळणार, विकत पण मिळणार नाहीत. पण कोकणामध्ये जर तुम्ही आलात तर नक्की खायला मिळतील. त्याच्यामुळे ह्या आपल्याकडे सगळीकडे भाजल्या जातात. जसे काजू आपल्याकडे गर काढून जसे विकले जातात तसे हे काजू जास्ती विकले नाही जात. प्रॉपर म्हणजे तसं बघाल तर एखाद दुसऱ्यामध्ये दुकानामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ते पण कोकणात जर आलात तरच बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने मी त्या साईडला उभी राहिली कारण की जो काही धूर आहे तो जास्ती येऊ नये जवळ, कारण की आधीच मला सर्दी झाली होती. जर धूर परत आतमध्ये गेला घशामध्ये तर घसा माझा परत धरेल त्याच्यामुळे. तर हा जो भाजा आहे तो भाजून झाल्यानंतर त्याच्यानंतर माझं जे काम होतं ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. हे बघा अशा पद्धतीने काजू अशा पेट घेतात. जो काही चीक असतो त्या चिकामुळे एवढी आपली काजू जे आहेत त्याने पेट घेतलेला आहे. जे चीक आहे ते दिसायला खूप तुम्हाला असं वाटत असेल, पण जे उडतं ना अंगावरती खूप बेकार. अंगावरती असे छोटे छोटे स्पॉट पण पडतात, म्हणजेच काय तर असे खणकं पडतात. तर हे जे चीक आहे ते खूप बेकार असते. बघा आग बघा कशी पेटली, म्हणजे त्या बियाने पूर्ण आग अशी पेटवून घेतलेली आहे. तर आता हा भाजा आहे तो ओतण्याच्या लागीचा झालेला आहे. आतल्या ज्या बिया आहेत ते बऱ्यापैकी झालेल्या आहेत. तर आता माझ्याकडे काम आहे विझवण्याचं, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. एकदम जोरात मारावं लागतं जेणेकरून ती आग आहे ती पटकन विझून जावी याच्यासाठी. तर इथे मस्तपैकी पेट घेतली नाही आपल्या बियांनी, तर इथे पेट घेतल्या. तर काय आता ओतून झालं बघा, ओतायचं काम चालू आहे बघा. अशा ओतल्या जातात आणि जी आग तुम्हाला बघायला मिळते ना ते ह्याच्याने जोरात मारायचं जेणेकरून जी आग आहे काजूंना लागलेली ती विझेल पटकन. तर असा हा वापर केला जातो ह्याच्यापासून. ह्याच्या जागी माती पण जोरात फेकून मारली जाते. ते बघा लगेच आग विझली जाते ह्याच्याने. आणि जो काही चीक असतो तो पण उडत नाही. जो काही चीक असतो तो सगळा पानांना लागलेला असतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काजू ह्या भाषा भाजल्या जातात. दुसऱ्यांदा परत आपण ठेवलेलं आहे भाजं. तर असे आपण सगळे भाजी करून घेणार आहोत. इकडे बघा आता तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी भाज्या आपल्या झालेल्या आहेत. आणि आता हे जे भाजी झालेले आहेत ते सगळे एका साईडला करून मग आपण भरून घेणार आहोत गार झाल्यानंतर. आणि मग घमेलमध्ये भरून घेतल्यानंतर मग आपण नंतर घरी गेल्यानंतर ते गार होऊन झाल्यानंतर पिशवीमध्ये बांधून ठेवणार. जर तुम्ही असंच ठेवलं ना हवा वगैरे लागली की आतला जो गर आहे ना तो नरम होतो, त्याच्यामुळे छानपैकी बांधून ठेवायच्या. तर आता शेवटचा भाजा वगैरे आहे आणि बरेचसे भाज्या आमच्या झालेत करून. जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवले बघा. 2 घमेलं आपली पूर्ण भरलेली आहेत. सो ही आता पण अर्धे हे सगळे देण्याघेण्यातच जातीलच. तर अशा पद्धतीने आपण यंदाचे पहिल्यांदाच काजू भाजायला घेतलेले आहेत आणि पहिल्याच दिवशीचे काजू आपले भाजूनसुद्धा झालेले आहेत बऱ्यापैकी. तर उद्या वगैरे आपले वेंगुर्ला 7 नंबरचे वगैरे काजू आपण घेऊ भाजायला. ह्या गावठी वगैरे सगळ्या मिक्स होत्या काजू. तर त्या ज्या काजू आहेत त्या आपण उद्या परवा वगैरे घेऊ भाजायला. तर जाता एवढंच सांगेन. सो व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये त्या सीझन वाईज छोट्या मोठ्या घडामोडी ह्या होत असतात. आणि तुम्हाला जर ही मजा घ्यायची असेल तर तुम्हाला प्रॉपर कोकणात यावं लागेल, प्रॉपर कोकणामध्ये राहावं लागेल आणि ही मजा अनुभवावी लागेल. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे जे व्हिडिओज आहेत ना कोकणातले हे तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू बघायला मिळणार. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर ह्या बघा आपल्या मस्तपैकी यंदाच्या पहिल्या काजू भाजलेले आहेत. तर चला आता व्हिडिओ इथेच थांबते. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.